हे 3 बल्ब सोडले, त्याच्या पुढे 3 बल्ब, त्याच्या पुढे 3 बल्ब असे करून तुम्ही रिपेअर करा. म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. तर मी आता आहे ना बघा, हा इथे लॉक आहे एक, त्याला मी टेस्टरच्या माध्यमातून खोलून घेतो आहे. म्हणजे आपल्याला समजेल इथे नक्की कुठपर्यंत चालू आहे ते. तर हे नाही इथं बघा, इथं रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करा असते असते शक्यतो. बघा हे असं खोलते का? हे बघा इथं निघालं. म्हणजे इथपर्यंत आपली लाईट ओके आहे. हे बघा इथपर्यंत सर्व दिवे चालतात. एकदा आता हे पहा, आपले दिवे पूर्ण चालू झाले मस्त असे. मित्रांनो, आज आपण खूप दिवसांनी एक नवीन लाईट रिपेअरिंग व्हिडिओ बनवणार आहोत. तर बघा हे आपले दिवे आहेत, हे डेकोरेशनसाठी वापरतो ते. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आहे ना दिवे रिपेअरिंग करणार आहोत. हे लाईटीवरचे दिवे चालणारे दिवे आहेत. तर हे पूर्ण बंद पडले आहेत, तुम्हाला दाखवतो पहा. हे आपण एक सिरीज बोर्ड बनवलेला आहे इकडे, तर त्याच्यात मी कनेक्शन करून तुम्हाला दाखवतं. हे बघा इथे, हे बघा हे दिवे बंद आहेत, पण तुम्हाला इथे कनेक्शन करू इथे टेस्टरवर दाखवतो बघा. टेस्टरला लाईट येते इथे. हे बघा, म्हणजे हे इथे आपलं चालू आहे. तर बघा हे जे दिवे आहेत ना आपले, आता मी जो टेस्टर आहे तो साईडला करतो आणि तुम्हाला हे दिव्यांवर फोकस करून दाखवतो. तर हे दिवे आहेत ना बंद पडलेत पूर्ण. बघा ही पिन हलवली तरी पण काहीच होत नाही इथे. तर हे आज तुम्हाला मी आहे ना रिपेअरिंग करून दाखवणार आहे, आणि आपण कसं काही रिपेअर करतो आणि ते तुम्ही कंटिन्यू पहा. खूप मस्त व्हिडिओ होणार आहे. आणि जर का तुमच्याकडेही असे कोणती लाईट असेल आणि ती बंद पडली असेल, तर ती न फेकता तिला रिपेअर करा. चला तर पटापट आहेत ना, मी आता हे जे लाईट आहे ना ते पूर्ण खोलून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर इथं प्लग आउट करतो आहे. पटापट आपण हे खोलून घेऊया असं. मित्रांनो, हे खोलताना थोडीशी काळजी घ्या, कारण वायर खूप पातळ असतात त्याच्यात. थोडं तरी का वायर खेचली ना पूर्ण लाईट बंद पडेल, चालू असेल तरी पण. बघा हे आता मी सिंगल दिवे एक एक खोलून घेतले तिकडे, पाहू शकता इथे असे लाईनीत खोलून घेतो आहे. तर मित्रांनो आहे ना, यासाठी लागणारं साहित्य आहे ना बघा, हे सिरीज बोर्ड आहे. हा जो मी स्वतः घरी बनवलेला आहे. आणि जर का तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ आहे ऑलरेडी बनवलेला, तर तुम्ही पाहू शकता. सिरीज लाईट रिपेअरिंग टेस्टर बनवलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याच्या माध्यमातूनही मित्रांनो आपण ही लाईट रिपेअर करू शकतो. आणि हा बोर्ड बनवला आहे, त्याच्या माध्यमातूनही लाईट रिपेअर करू शकतो. तर चला जास्त वेळ न लावता पटापट तुम्हाला मी दाखवतो. हे ते प्लग इन करतो आहे, तरी पण बघा एकदा लाईट काही चालू नाही होत. तर आता बघा मी तुम्हाला पहिलं बघा, तुम्हाला ह्याच्यातली माहिती नसेल तर तुम्ही लाईट ऑफ करा आणि 2-2, 3-3 बल्ब सोडून आहे ना तुम्ही रिपेअर चेक करा रिपेअरिंग. म्हणजे आता समजा हे 3 बल्ब सोडले, त्याच्या पुढे 3 बल्ब, त्याच्या पुढे 3 बल्ब असे करून तुम्ही रिपेअर करा. म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. तर मी आता आहे ना बघा, हा इथे लॉक आहे एक, त्याला मी टेस्टरच्या माध्यमातून खोलून घेतो आहे. म्हणजे आपल्याला समजेल इथे नक्की कुठपर्यंत चालू आहे ते. तर इथे बघा मी प्लग इन करतो पुन्हा एकदा. तर इथे मी प्लग इन करून घेतलेलं आहे इथे, म्हणजे सॉकेटमध्ये लावलेलं आहे इथे. आणि आपला जो टेस्टर, आपला सिरीज बोर्डचा टेस्टर आहे ना, त्याच्यातून करणार आहोत आपण. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे बघा, ह्याच्यामध्ये नाही हे स्लीव टाकलेली असते इथे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे स्लीव टाकलेली असते अशी. तर ती स्लीव रिमूव्ह करायला लागेल आपल्याला, किंवा बॅक साईडने तुम्ही असे टाकू शकता ह्याच्यात. पण ह्याच्यातून काय होईल माहिती आहे का, बॅक साईडने जर तुम्ही असं चेक करायला गेलं तर ते वायर तुम्हाला भेटणार नाही, कारण ऑलरेडी याची खूप पातळ वायर असते. तर इथे आपण बोर्ड बंद करून ठेवलेलं आहे. तर हे नाही, इथं बघा इथं रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करा असते असते शक्यतो. बघा हे असं खोलते का? हे बघा इथं निघालं.
फक्त हलक्या हाताने आपण रिमूव्ह केलं आहे त्याला. मित्रांनो शक्यतो ह्याच्यामध्ये काय फॉल्ट असतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये ना शक्यतो ह्या लाईटीमध्ये शक्यतो आहे ना वायर तुटलेली असते किंवा LED झालेली असते. जशी ही LED तुम्हाला दिसते ती LED झालेली असते किंवा कनेक्शन लूज असतं. तर ते पहिलं आपण आहे ना वरून पाहून एकदा घेऊया कुठे दिसतंय का आपल्याला. असं तर कुठं दिसत नाही असं कुठं. तर मी जे तुम्हाला मेथड सांगितली होती ना तसंच हे तर मी बघा इथे काढलेलं आहे एक लाईट. जो PVC कवर आहे ना तुम्ही साईडला केलेला आहे आणि हे बघा हे आपल्या लाईट आहेत. तर इथे मी बटन ऑन करतो बघा कुठेच चालू नाही ना, तो आपला टेस्टर बोर्डचा चालू आहे नाही कुठे. तर आता बघा हे जे आहेत ना ह्याला 2 मायनस प्लस आहे त्याच्यात ह्या बल्बला. तर ते मायनस प्लस आपण चेक करूया. बघा तो तिकडे ब्लब चालू झाला आहे आणि आपले दिवेही पेटलेत, तुम्हाला दिसत असेल बघा. तर मग मी इथे आहे ना थोडासा क्रॉस करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. हे बघा हे बघा पुन्हा एकदा हे आपले 2 दिवे चालू झालेत आणि हातातलं बघा या साईडला लावले म्हणून हे 2 चालू झालेत आणि या साईडला लावलं ना तर बघा 3 आपल्या हातात जो बल्ब आहे ना तोही चालू होणार आहे. पाहू शकता इथे हे बघा हा पण चालू झाला. जो सिरीज बोर्ड बनवला आहे त्याला जो लावलेला बल्ब आहे ना LED तोही चालतंय. तर बघा इथपर्यंत आपली ही लाईट आहे ना ओके आहे म्हणजे 3 बल्ब. तर आता आपण आहे ना थोडंसं पुढे जाऊया. ह्याला तसंच ओपन ठेवतो मी. हे बघा पहिले शक्यतो आहे ना तुम्ही चेक करताना ना असं ते वरून चेक करा की कुठे लूज आहे का कुठे. असंही कुठे रिमूव्ह होईल का, थांबा एक मी बटन बंद. रिमूव्ह होत असेल तर ते बेटर होईल आपल्यासाठी. जास्त जोर नका लावू नाही तर लाईन तुटू शकते. तर बघा इथं पण आपण आता रिमूव्ह केले एक. आता इथे पण चालू करून घेऊया. तर इथे चेक करूया. इथे पण चालते हे बघा. म्हणजे इथपर्यंत आपली लाईट ओके आहे. हे बघा इथपर्यंत सर्व दिवे चालतात. तर आता आपण पुन्हा पुढे एकदा चेक करूया. हे असंच सोडायचं आहे आपल्याला. फक्त हे जे चेक केलं आहे ना त्याला कवर बसून घ्या पुन्हा असं. ह्याचं लॉक खोललेलं आहे म्हणजे करंट लागणार नाही पुन्हा. तर हे आपण चेक करून घेऊया. तर बघा मित्रांनो हे नाही ते बघा हे ते बघा एक हा LED तुटलेला आहे. इथे खराब झालेली LED पाहू शकता इथे. तर आता पहिलं आहे ना आपण ह्यांना जॉईंट करून बघूया पेटते का. तुम्ही चालूमध्ये शक्यतो असं करू नका काय. आता हे कनेक्शन तुटलेलं आहे तर तुम्ही ते ऑफ करून करा. बघा हे पूर्ण आपली लाईट चालू झाली. हेच LED खराब झाली होती इथे. हे बघा तुम्हाला बघा इकडे दाखवतो मी पुन्हा एकदा. आता बघा इकडे पहा एकदम मस्त असे सर्व लाईटी चालू झालीत आपल्या. आणि आपण पूर्ण घरच्या घरी 0 बजेटमध्ये रिपेअर केली लाईट.
तर मित्रांनो बघा, ही वायर सेल तुटली होती, म्हणजे इथली LED निघाली होती. आता आपण ते कनेक्ट करून घेऊया, बघूया. बघा, बघा हे आपले सर्व दिवे चालू झालेत. वा, सगळे दिवे परत चालू झाले. आता बघा मित्रांनो, अगदी नवीन सारखे दिसते ना आपली लाईट. जर का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा पुढचा कोणता रिपेअरिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल. तर मित्रांनो आता आपण आहे ना, पहिला जे वायर तुटलेली आहे ना तिला आपण रिपेअर जॉईंट करून घेऊया. ह्याच्यात आहे ना खूप पातळ वायर असते एकदम, तर तिला हलक्या हाताने एकदम रिपेअर करून घेऊया, जॉईंट करून घेऊया सॉरी. आपण आपल्याकडे ह्यातला सेम दिवा नाही, LED नाही, नाहीतर आपण ते LED बदलून घेतली असते. तर इथे बघा इथे टेपिंग करतो आहे. तुमच्याकडे जी टेप असेल ना ते तुम्ही करू शकता, फक्त याच्यातून करंट नाही लागलं पाहिजे असे तुम्ही पॅक करून घ्या. आणि ही जी डबी होती ना आपण तशीच ती पॅक करून घेतो आहे आता इथे. आता वरनं हे झाकण लावून घेऊया. बघा असे मस्त झाकण बसून घेतलं आहे. आणि आता ज्या दुसऱ्या लाईटी होत्या त्या ज्या आपण ओपन केल्या होत्या त्या आपणचं कवर बसून घेऊया इथे पटकन. बघा हे पण झालं. त्यानंतर ही एक तिसरी लाईट आपली होती, जी आपण 3 लाईट खोलल्या होत्या, त्याच्या आतमध्येच आपली पूर्ण लाईट रिपेअर झाली. बघा हे असे आपण आता बसून घेतले दिवे सर्व. तर तुम्हाला मी आता हे दाखवतो एकदा चालू करून फायनली कसे वाटतात ते दिवे आपले. आता हे पहा आपले दिवे पूर्ण चालू झाले मस्त असे. हा जो आपण LED पूर्ण काढून टाकले तो आहे. आणि पुढे बघा कसे मस्त पेटले ना सर्व.